पोस्टल मतांच्या निकालाशिवाय ईव्हीएम मधील मतांची मोजणी केली जाणार आहे। यामागे नेमकं कारण काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर काल पत्रकार परिषद झालेली होती निवडणूक आयुक्तांची आणि त्यानंतर महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। त्याचबरोबर किती लोकांनी मतदान केलं आहे, कशा पद्धतीने शांततेने हे मतदान पार पडले याविषयी निवडणूक आयोगाकडून माहिती देण्यात आलेली होती कालच्या पत्रकार परिषदेमध्ये। तर या वेळेला कुकर किंवा कोणत्याही गोष्टी वाटप झालेला नाहीये अशा प्रकारची एक पुष्टी सुद्धा निवडणूक आयोगाकडून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली होती। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जी प्रक्रिया असते मतदान मोजणीची मतमोजणीची त्याच्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे। पोस्टल मतांची मोजणी या वेळेला लगेच होणार नाहीये, त्यामुळे याचा आता नेमका काय परिणाम होतो तेही बघावं लागेल। तर याविषयीचे अपडेट तर आपण घेतच आहोत लोकशाही मराठीच्या माध्यमातून। मात्र त्याचबरोबर आपण जे एक्झिट पोल आलेले होते त्यावरून चर्चा करणार आहोत आणि आजचा निकाल नेमका काय असेल त्याविषयी विश्लेषण सखोल विश्लेषण आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत। लोकशाहीने 1 तारखेला एक्झिट पोल सुद्धा दिलेले होते आणि एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये मवियाची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। तर महायुतीच्या ज्या जागा मागच्या वेळेला होत्या त्यापेक्षाही थोड्याशा कमी जागा येतील असा अंदाज वर्तवला जातोय। त्या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय होणार याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण याविषयीचे प्रत्येक अपडेट घेत आहोत। त्याचबरोबर आपण याचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी करत आहोत। दरम्यान अतुल माने आणि मकरंद मुळे ज्येष्ठ पत्रकार हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण एक्झिट पोल असतील किंवा आज जे निकाल येणार आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत, विश्लेषण आपण करणार आहोत। सगळ्यात आधी मी जाईन अतुल माने सरांकडे। सर, आपण जर एक्झिट पोल बघितले तर त्याच्यामध्ये देशामध्ये एक वेगळं चित्र दिसतंय। देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार असं दिसतंय। मात्र महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मात्र असं होतंय की महायुतीच्या जागा कुठेतरी कमी होताना दिसतात, त्यांचा परफॉर्मन्स कुठेतरी लो होतोय असं दिसून येतं। असं का झालं असावं एक्झिट पोलचा आपण विचार केला तर? मुळात महाराष्ट्राची राजकीय सामाजिक स्थिती गेल्या काही महिन्यापासून काही काळापासून बदललेली आहे आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ सर्वात मोठे मतदान जेथून खासदार निवडून जातात 48 खासदार ते महाराष्ट्रातून आहेत। पण आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरात 2 पक्षांची फोडाफोडी झालेली आहे। त्यानंतर कोण कुठे गेलेलं आहे, आपण ज्यांच्या विरोधात मतदान केले ते आता सत्ताधारीमध्ये जाऊन बसलेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदारांचा मानसिक गोंधळ खूप झालेला आहे। म्हणजे मी ज्यावेळी ग्राउंड लेवलवर फिरत होतो त्यावेळी मला असं लक्षात येतं की काही मतदार संतापलेले आहेत, काही मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत आणि काही एकदम नैराश्यवादी म्हणजे त्यांना असं वाटतं की काहीच उपयोग नाही, कशासाठी मतदान करायचं आहे। म्हणजे मला असं वाटतं की माझ्या राजकीय इतिहासात मी पहिल्यांदा अशी निवडणूक बघितली आहे की ही संमिश्र भावना आहे। म्हणजे कुठलीही लाट ह्या मतदानात मला कुठेही दिसली नाही, ना कुठली भावनिक लाट दिसली ना कुठली राजकीय लाट दिसलेली आहे। लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। लोकांचा कल हा महाराष्ट्र राज्याच्या आगामी राजकीय पटलावर काय घडामोडी देतो ह्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजचा निकाल हा दीर्घकालीन महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे। कारण पुन्हा सगळे इक्वेशन्स बदलणार आहेत, पुन्हा सगळे संदर्भ बदलणार आहेत, राजकीय संदर्भ बदलणार आहेत, पक्षीय संदर्भ बदलणार आहेत आणि मला असं वाटतं की फक्त ही एक ॲसिड टेस्ट झालेली आहे। 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणुका राज्यात होत आहेत, त्याचे काय पडसाद विधानसभा निवडणुकीवर उमटतात हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे। निश्चितच अतुल सर, आपण पुढे आता नेमकं काय होतं ते बघावंच लागेल आणि एक्झिट पोल आलेले आहेत आपल्या हातामध्ये। एक्झॅक्ट पोल आता काही मिनिटांमध्ये येतील, त्यामुळे तो कल नेमका काय आहे एक्झॅक्टली तेही आपल्याला बघायचं आहे आणि तुमच्याकडून अशीच माहिती घेत राहायची आहे, अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।